मित्रांनो, तुम्ही रोज सकाळी 6 वाजता उठता. रेल्वे किंवा ट्रॅफिकमध्ये 2 तास घालवता. 9 ते 9च्या नोकरीत गाढवासारखं ओझं वाहता. रात्री 11 वाजता घरी येऊन कुटुंबाला उशीर झाला म्हणता. आणि तरीही बँक अकाउंट रिकामं, स्वप्न अधुरं आणि आयुष्य कुठल्या तरी अंधारात हरवल्यासारखं वाटतं. का? का तुम्ही इतकी मेहनत करूनही गाढव राहता? का तुमचा मालक श्रीमंत होतो आणि तुम्ही कायमच ओझं राहता? आज गप्पाघर या चॅनेलवर मी तुम्हाला एक प्राचीन गुपित सांगणार आहे, जे 2300 वर्षांपूर्वी तक्षशिलेच्या गुरुकुलात आचार्य चाणक्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं होतं. गाढवासारखं रोज मेहनत करायला बंद करा. ही फक्त एक ओळ नाही, ही तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारी क्रांती आहे. जर तुम्ही मध्यमवर्गीय तरुण असाल, नोकरी करत असाल किंवा छोटा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हे व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा 45 मिनिटांचा प्रवास असेल. चला परत जाऊया तक्षशिलेच्या जंगलात, जिथे एका महान गुरुने एका साध्या गाढवाला पाहून सिंहाचा जन्म घडवला होता. भारताच्या उत्तरेकडे हिमालयाच्या कुशीत तक्षशिला नावाचं विश्वविद्यालय होतं. तिथे जगभरातून विद्यार्थी येत. राजकुमार, योद्धे, अर्थशास्त्रज्ञ आणि एक गुरु, ज्याला सगळे चाणक्य म्हणत. त्यांचे डोळे आगासारखे तीक्ष्ण, बोलणं वज्रासारखं आणि ज्ञान अमृतासारखं. एक दिवस गुरुकुलाच्या बाहेरच्या जंगलात चाणक्य आपल्या शिष्यांसह बसले होते. सूर्य डोळे झाकत होता. हवा थंड होती. एक शिष्य, नाव होतं सुबुद्धी, तो मगध प्रांतातून आला होता. रोज रात्री 1.5 प्रहर जागून शास्त्र अभ्यास करत असे. पण मनात एक प्रश्न होता, जो त्याला झोपू देत नव्हता. सुबुद्धी, तुझ्या डोळ्यात आज काय दिसत आहे? आचार्य, मी रात्रंदिवस अभ्यास करतो, शास्त्र वाचतो, नीती शिकतो, युद्धकला शिकतो, पण तरीही मला वाटतं मी काहीतरी चुकत आहे. माझ्या मेहनतीचा काहीच उपयोग होत नाही. मी गाढवासारखा ओझं वाहत आहे, पण मालक कोण आहे हेही कळत नाही. चाणक्य हसले. ते हसणं जंगलातल्या सिंहासारखं गंभीर आणि शक्तिशाली होतं. उठ, चला, मी तुला आज 2 प्राण्यांचा परिचय करून देतो, एक गाढव आणि एक सिंह. जंगलाच्या एका बाजूला एका गरीब व्यापाऱ्याचं गाढव ओझं वाहत होतं. भारी बोरे, गहू, तेलाचे घडे. गाढवाचा पाठ वाकला होता. घाम गळत होता, पण तरीही ते चालत होतं. थंडी, उकाडा, पाऊस काहीच त्याला थांबवत नव्हतं. चाणक्य म्हणाले, पाहिलंस सुबुद्धी, हा गाढव कधीच थकत नाही, कधी तक्रार करत नाही, कधी हवामानाची चिंता करत नाही. तो फक्त ओझं वाहतो आणि मालकाला श्रीमंत करतो. स्वतः मात्र कायमच गरीब राहतो. मग आचार्य, गाढव चुकतो कुठे? तो चुकतो कारण तो फक्त मेहनत करतो. तो विचार करत नाही, तो धोरण बनवत नाही, तो स्वतःला मालक बनवण्याचा प्रयत्न करत नाही. तो फक्त गाढव राहतो. आणि मग ते दोघे जंगलाच्या दुसऱ्या भागात गेले. दूर एक सिंह उभा होता, एकटाच, शांत, पण त्याच्या डोळ्यात आग होती. पहा, हा सिंह, तो कधीही गाढवासारखं रोज 18 तास ओझं वाहत नाही. तो एकदा शिकार करतो, पण ती शिकार इतकी चातुर्यपूर्ण असते की त्याला महिनाभर खाण्याची गरज पडत नाही. तो राज्य चालवतो. तो इतर प्राण्यांना भीती देतो. तो स्वतःला गुलाम बनवत नाही, तो स्वामी बनतो. सुबुद्धी गप्प झाला. चाणक्य पुढे म्हणाले, सुबुद्धी, तुझ्या आयुष्यात तू गाढव बनू नकोस. सिंह बन. मेहनत कर, पण ती मेहनत स्मार्ट असू द्या, धोरण असू द्या, नेतृत्व असू द्या, आणि सर्वात महत्त्वाचं, तुझं स्वतःचं राज्य असू द्या. चाणक्यांनी आता शिष्यांना अनेक कथा सांगितल्या. एक, मिडल क्लास ट्रॅप. एक शिष्य होता.
तो रोज 16 तास अभ्यास करत असे, पण परीक्षेत पास होऊनही नोकरी मिळाली नाही. चाणक्य म्हणाले, तू गाढवासारखा अभ्यास करतोस, पण सिंहासारखं कुशलता शिकत नाहीस. नोकरीसाठी तयारी करताना फक्त ज्ञान पुरेसं नाही, तुला मूल्य निर्माण करावं लागेल. 2. सॅलरी डिपेंडन्सी. आजच्या काळात तुम्ही सॅलरीच्या गुलाम बनता. कंपनी तुम्हाला गाढव समजते. तुम्ही बॉसला श्रीमंत करता, स्वतः मात्र EMI भरता. चाणक्य सांगतात, जो आपल्या मेहनतीचा फायदा स्वतःला मिळवत नाही, तो कायम गाढवच राहतो. 3. स्मार्ट वर्क विरुद्ध हार्ड वर्क. चाणक्यांनी एक छोटी कथा सांगितली. एक गाढव आणि एक सिंह एकाच जंगलात राहत होते. गाढव रोज 10 मैल चालत असे, सिंह फक्त 2 मैल. पण तो त्याच वेळी हरणाला पकडत असे. कोण जास्त मेहनत करत होतं? गाढव. पण कोण राजा होतं? सिंह. मित्रांनो, आज पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर सगळीकडे मराठी तरुण गाढवासारखं काम करत आहेत. IT मध्ये 12 तास शिफ्ट, फॅक्टरीमध्ये ओव्हरटाईम, दुकानात 14 तास. पण चाणक्य सांगतात, तुम्ही साईड हसल सुरू करा. तुमच्या स्किलचा ब्रँड बनवा. तुमच्या नॉलेजला विक्री करा. उदाहरण, एक मराठी तरुण नोकरी सोडून मराठी फूड डिलिव्हरी स्टार्टअप सुरू केला. तो गाढवासारखं काम करत नव्हता, तो सिंहासारखं धोरण बनवत होता. आज तो लाखो कमावतो. दुसरा उदाहरण, एक इंजिनियर यूट्यूबवर मराठी स्टॉक मार्केट चॅनल सुरू केलं. रोज 2 तासच काम, पण लाखो फॉलोअर्स. तो गाढव नव्हता, तो सिंह होता. चाणक्य नीती सांगते, धन कमावण्यासाठी मेहनत पुरेशी नाही, धन कमावण्यासाठी बुद्धी आणि धोरण लागतं. तुम्ही आजपासून थांबा. रोज 18 तास काम करतो या गाढवी मानसिकतेला आणि सुरू करा. माझी 1 तासाची मेहनत 100 लोकांसाठी मूल्य निर्माण करेल, ही सिंह मानसिकता. सुबुद्धी. त्या दिवशी गुरुकुलात परतला. त्याने आपल्या हातातला गाढवी ओझं खाली ठेवलं आणि सिंहासारखं उभं राहिलं. आणि मग तो मगधचा राजा बनला. चाणक्यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण भारतात क्रांती घडली. तुम्हीही आज तुमच्या गाढवी आयुष्यातून बाहेर पडू शकता. तुम्हाला फक्त एक निर्णय घ्यायचा आहे, मी गाढव राहणार नाही, मी सिंह होणार. मित्रांनो, ही चाणक्य नीती फक्त एक कथा नाही, ही तुमच्या आयुष्याची दिशा आहे. गाढवासारखं मेहनत करायला बंद करा, सिंहासारखं विचार करायला सुरुवात करा. जो आज हा निर्णय घेईल, तो उद्या आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि मराठी संस्कृतीचा अभिमान बनेल. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर आत्ता लगेच लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, ज्यांना अजूनही गाढवासारखं जीवन जगावं लागत आहे. आणि गप्पागरला सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त गप्पा नाही, इथे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक यश मिळतं. बेल आयकन दाबा. कमेंटमध्ये लिहा, मी सिंह बनणार आहे. जय चाणक्य, जय महाराष्ट्र.